नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो. तर डिलिशियस फूड्स मराठीवर आपण वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज नेहमी अपलोड करत असतो. तर त्यामध्येच आज आपण अगदी मजेदार अशी भरल्या भेंडीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले एका मिक्सरच्या भांड्यात मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. त्याबरोबरच 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकदा दळून घ्यायचं आहे. आता हा तयार झालेला मसाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत. तर या ठिकाणी मी जवळपास अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. भेंडीला आपल्याला दोन्ही बाजूंनी कट करून घ्यायचं आहे. त्यासोबतच मधल्या बाजूने आपल्याला एक कट द्यायचा आहे, जेणेकरून भेंडी आपल्याला व्यवस्थितपणे चेक करता येईल. तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी व्यवस्थितपणे कट करून घेतली आहे. तर आता जे आपण मसाल्यांचं मिश्रण बनवलेलं होतं ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याबरोबरच यामध्ये मी एक महत्त्वाचा घटक घालणार आहे, ते म्हणजे 2 चमचे बेसन. बेसन घातल्यामुळे भाजीला अगदी खमंग चव येण्यासाठी मदत होते. आता हे मसाल्यांचं मिश्रण आपण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. आता हा तयार झालेला मसाला आपल्याला भेंडीमध्ये अगदी छानपैकी भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मसाला मी भेंडीमध्ये अगदी छानपैकी भरून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व भेंड्या मसाला भरून तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे सर्व भेंड्या मी मसाला भरून अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. तर आता एका पॅनमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की तयार केलेली सर्व भेंडी आपल्याला पॅनमध्ये काढून घ्यायची आहे. तर या प्रकारे मी सर्व भेंडी पॅनमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता ही भेंडी आपल्याला पॅनमध्ये एका बाजूने 3 ते 4 मिनिटापर्यंत भाजून घ्यायची आहे. यामध्ये मी शिल्लक राहिलेला मसाला वरतून घालणार आहे. तर साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर भेंडी आपल्याला दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने सर्व भेंडी मी दुसऱ्या बाजूने उलटवून घेतलेली आहे. आता या साईडने सुद्धा भेंडी आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत अगदी छानपैकी भाजून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूंनी भेंडी अगदी छानपैकी फ्राय करून घेतलेली आहे. आता यावर झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर भाजीवरचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर या ठिकाणी आपली भरल्या भेंडीची मजेदार अशी भाजी तयार झालेली आहे. तर वरण भातासोबत तोंडी लावण्याकरता तुम्ही ही भरल्या भेंडीची भाजी तयार करू शकता. त्यासोबतच ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा ही भाजी अगदी अप्रतिम लागते. तर मित्रांनो, जबरदस्त चवीची ही भरल्या भेंडीची भाजी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.